Hello student, in previous video we solved examples of game having the saddle point, but if game has a no saddle point then we use dominance principle. In previous video we solved some examples using dominance principle, and in this video we are going to look at some examples of game using dominance principle. See this example. This example having the strategy are 4 for both player A and B. Now let us check whether the game has a saddle point or not. Therefore, first find out the lower value of the game, means first find the minimum of each row, and then find the maximum of all element. Minimum is 0, then minimum is 2, again minimum is 2, minimum is 0. Therefore, the minimum value of this row, minimum of each row is 0, 2, 0, and again not 0, 0, 2, 2, 0. Therefore, maximum of all these element is 2. Maximum of these elements is 2. Similarly, we find the maximum of each column. The maximum of first column is 4. Maximum of second column is also 4. Maximum of third column is also 4. कुठेही घेतलं तरी काहीही फरक पडत नाही, कोणताही घ्या. आणि मॅक्सिमम ऑफ फोर्थ कॉलम इज 8. Therefore, minimum of 4, 4, 4, 8 is 4. Therefore, lower value of the game is 2 and upper value of the game is 4. Means V lower is not equal to V upper, and we conclude that game has a no saddle point. If game has a no saddle point and it is not 2 by 2 game, then use dominance principle. Let us see which row is dominate the another row. म्हणजे आपण बघूया की कोणत्या रोने कोणता रो डॉमिनेट होत आहे. तर बघा, फर्स्टचे कंपॅरिझन कसे होतील, पहिल्याचं कंपॅरिझन दुसऱ्याशी, पहिल्याचं तिसऱ्याशी, पहिल्याचं चौथ्याशी. त्यानंतर तसं नाही सापडलं तर दुसऱ्या रो तिसऱ्या रोशी कंपेअर होईल, दुसऱ्या चौथ्याशी. त्यानंतर तिसरा आणि चौथा कंपेअर होईल. तर या पद्धतीने आपले कंपॅरिझन होतील. मग बघूया पहिल्या आणि दुसऱ्याची. 3पेक्षा 3 लहान आहे, आपण बघतो की रो मध्ये कमी पाहिजे. 4पेक्षा 2 लहान आहे पण 2पेक्षा 4 जास्त आहे, म्हणून ही कंपॅरिझन होणार नाही. मग आता मी पहिल्या आणि तिसऱ्या रोची करते. 4पेक्षा 3 लहान आहे, 2पेक्षा 2 इक्वल आहे, 4च्या इक्वल आहे आणि 0 पण इक्वल आहे. म्हणजे एलिमेंट ऑफ फर्स्ट रो आर लेस दॅन ऑर इक्वल टू एलिमेंट ऑफ थर्ड रो. पहिल्या आणि तिसऱ्याची कंपॅरिझन सक्सेस आहे. एलिमेंट ऑफ फर्स्ट रो आर लेस दॅन ऑर इक्वल टू एलिमेंट ऑफ थर्ड रो. Therefore, first row is deleted. म्हणून आपण काय करणार, पहिला रो डिलीट करणार. आता या ठिकाणी पहिला रो डिलीट तुम्ही नंतर पण केला तर चालतो. कॉलमच्या कंपॅरिझन तुम्ही करून घेऊ शकतात, पण या ठिकाणी मी का केलंय, कारण की ज्यावेळी आपण ही स्टेप आपण बिफोर केली, पण तुम्ही या ठिकाणी कंपॅरिझन डायरेक्टली करू शकतात. आता हा रो मी डिलीट केला आणि त्यानंतर कंपॅरिझन करते तरी सुद्धा चालेल. आता बघा, पहिला कॉलमचे एलिमेंट, आता पहिल्या आणि दुसऱ्याचे कंपॅरिझन, पहिला तिसरा पहिला चौथा यांचे करून बघू. 3पेक्षा 4 जास्त आहे पण 2 कमी आहे, म्हणजे पहिला दुसऱ्या कॉलमच्या कंपॅरिझन होणार नाही. पहिला आणि तिसरा बघा, पहिल्या कॉलमचा एलिमेंट 2पेक्षा 3 जास्त आहे, 4 इक्वल आहे, 0 इक्वल आहे. म्हणजे काय, एलिमेंट ऑफ फर्स्ट कॉलम, आता हा गेलेला आहे 3, एलिमेंट ऑफ फर्स्ट कॉलम आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एलिमेंट ऑफ थर्ड कॉलम. आणि कॉलम मध्ये जे ग्रेटर असतात तो आपण रिमूव्ह करतो. म्हणून या ठिकाणी मी काय करेल, आता फर्स्ट कॉलम इज डिलीटेड. म्हणून आपला गेम कसा कन्वर्ट होईल, तर 4 2 4 2 4 0 4 0 8. बघा, 4 2 4 2 4 0
240,408 हा 4 आहे. मग आता आपण बघूया पुन्हा रोची कंपॅरिझन होते का बघा. आता डिलीट केल्यानंतर कॉलम पण दोनापेक्षा 4 जास्त आहे म्हणजे कंपॅरिझन होणार नाही. इकडं उलट विचार केला तर इथं पण दोनापेक्षा 4 जास्त आहे म्हणजे पहिल्या दुसऱ्याची होणार नाही. पहिला तिसरा 4 इक्वल आहे, 2 जास्त आहे म्हणजे 0 कमी आहे, पण 8 जास्त आहे म्हणजे पहिला तिसरा पण होणार नाही. म्हणजे यांचे कंपॅरिझन होत नाहीये. तसंच कॉलमची बघू, दोनापेक्षा 4 जास्त आहे पण 2 लहान आहे. त्यानंतर 4 इक्वल आहे, 2 जास्त आहे पण 4 कमी आहे म्हणजे हे पण पहिला तिसरा पण कंपॅरिझन होणार नाही. आता दुसरा आणि तिसरा बघूया. 2 पेक्षा 4 जास्त आहे पण 0 कमी आहे म्हणजे हे चालणार नाही. मग आता ज्या वेळेस आपल्या पहिल्या 2 स्टेप यूज करून होतात डॉमिनन्स प्रिन्सिपलच्या, तेव्हा आपण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेपकडे मूव्ह होऊ. बघा, एलिमेंट ऑफ सेकंड कॉलम म्हणजे इथं आपण स्ट्रॅटेजी, बरं, कारण आपले जो पहिला कॉलम आहे तो आता वेगळा झालेला आहे म्हणून या ठिकाणी मी या पद्धतीने ज्या स्ट्रॅटेजी होत्या तेच नाव ठेवले. एलिमेंट ऑफ सेकंड स्ट्रॅटेजी म्हणेल मी इथं, आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ॲव्हरेज ऑफ थर्ड अँड फोर्थ. म्हणजे ॲव्हरेज ऑफ थर्ड आणि फोर्थ पेक्षा ते ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी हा आपला कोणता होता, हे बघा, सेकंड, थर्ड आणि फोर्थ राहिला आहे आपला. इथं फर्स्ट राहिलेलाच नाहीये म्हणून मी नाव देताना सेकंड, थर्ड आणि फोर्थ असा देते म्हणजे लवकर लक्षात येईल. सेकंड स्ट्रॅटेजीचे एलिमेंट हे थर्ड आणि फोर्थच्या ॲव्हरेजपेक्षा ग्रेटर आहे कॉलममध्ये. रो मध्ये तर नाही पण कॉलममध्ये. म्हणून आपण आता ती प्रोसिजर करतोय. ॲव्हरेज कसा काढायचा बघा, 4 आणि 2 6, 6 भागेला 2 3. पहिला 3 पेक्षा 4 जास्त आहे, 4 आणि 0 4, त्याला भागेला 2 बरोबर आले 2. म्हणजे याचा अर्थ काय, 2 हे इक्वल आले. 0 आणि 8 8, 8 आणि भागेला 2 म्हणजे किती झाले ते या ठिकाणी 4. तर मग आता आपला फोर्थ रो हा काय होणार आहे, ॲव्हरेज काय आपला 4 इक्वल आला, 2 इक्वल आला आणि 4 जास्त आला म्हणून तो जास्त आहे. कॉलममध्ये आपल्याला जास्तच पाहिजे असतं म्हणून या ठिकाणी हा जी सेकंड स्ट्रॅटेजी आहे ही मी डिलीट करेल. सेकंड स्ट्रॅटेजी ॲक्च्युली ही कॉलम म्हणण्यापेक्षा मी याला काय म्हणेल तर स्ट्रॅटेजी म्हणेल. मग आता सेकंड स्ट्रॅटेजी मी डिलीट केली. बघा काय आलं आता तुमच्याकडं, पुन्हा हे आहे थर्ड आणि हे आहे फोर्थ स्ट्रॅटेजी. मग आता या ठिकाणी तुम्ही कॉलमच्या भाषेत लिहिलं तर कॉलम पण लिहू शकतात, स्ट्रॅटेजी पण लिहू शकतात, पण आपल्याला फायनल आन्सर लिहिताना स्ट्रॅटेजी लिहिलेली सोयीस्कर पडते. मग आता बघा 2 तर आपल्याला पाहिजे असतात, कमीत कमी कॉलम 2 तर आहे. आता रो मध्ये बघूया, तर रो मध्ये बघा आपला लक्षात येईल तुमच्या की एलिमेंट ऑफ सेकंड स्ट्रॅटेजी म्हणजे ही आर लेस इक्वल ॲव्हरेज ऑफ थर्ड अँड फोर्थ. म्हणजे याची आणि याची बघा 4 अधिक 0 किती होत आहे 4 आणि त्याला भागेला 2 केलं तर किती येतील ते 2. त्यानंतर 0 आणि 8 8 आणि भागेला 2 म्हणजे 4. म्हणजे पहिला एलिमेंट किती आला तुमचा 2, दुसरा आला 4. म्हणजे याचा अर्थ काय, हे बरोबर याने सॅटिस्फाय केलं इक्वॅलिटी म्हणून माझा हा रो डिलीट होईल. सेकंड रो म्हणजे स्ट्रॅटेजी इज डिलीटेड. आता झाला की नाही बघा तुमचा गेम जो आहे तो 2x2 गेम झाला. आता आपण याला कशाशी कम्पेअर करतो, याला ए म्हणतो, याला बी, सी डी आणि फॉर्म्युले यूज करतो. दिस इज ए बी सी डी. मग x1 चा फॉर्म्युला काय आहे, x1 आपण याच्या पहिले काय लिहिणार, लेट x इक्वल टू काय लिहायला पाहिजे होतं, x इक्वल टू जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये लिहिलेलं होतं. कोणत्या स्ट्रॅटेजी वापरणारे हा, तर x1 आणि x2. कोणत्या स्ट्रॅटेजी यूज करणार, x1 आणि x2.
लेट x equal to player A choose x equal to x1 x2 strategy where mixed strategy because he is using two strategies. x1 is equal to फॉर्म्युला काय आहे तुमचा, मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे d मायनस सी या डायरेक्शनने बघायचं, d मायनस सी अपॉन सेम वे a प्लस डी मायनस बी प्लस सी. मग आता डी काय तुमचा 8 मायनस 0 इज 8, 4 अधिक 8 12 आणि 0 अधिक 0 0, 8 अपॉन 12 म्हणजे 4 दुनी 8 4 त्रिक 12, 2/3. आणि x2 चा फॉर्म्युला काय असतो 1 मायनस x1 म्हणजे 1 मायनस 2/3 विच इज इक्वल टू 1/3. म्हणजे प्लेयर ए पहिली स्ट्रॅटेजी किती वेळेस वापरेल, प्लेयर ए काय करणार या ठिकाणी, पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे त्याने कोणते स्ट्रॅटेजी यूज केलेले आहे, तर x1 ही स्ट्रॅटेजी म्हणजे पहिली आणि दुसरी. तर पहिली स्ट्रॅटेजी जेव्हा तो गेम खेळेल त्या ठिकाणी, तर ही ऍक्च्युली आपली काय आहे, थर्ड आणि फोर्थ. बघून घ्या ओरिजिनल याच्यामध्ये. पहिला आता आपण डिलीट केला आहे ना, म्हणजे हा थर्ड आणि फोर्थ आहे, यामुळे थर्ड आणि फोर्थ लिहिणं केव्हाही सोयीस्कर. ही आहे तुमची थर्ड आणि ही आहे तुमची फोर्थ. तर जेव्हा ही गेम खेळल्या जाईल त्यावेळेस तो म्हणजे थर्ड आणि फोर्थ लिहिलेले असेल तर आपल्याला लक्षात येईल. म्हणून म्हटलं की आता याचं कन्क्लुजन कसं लिहिणार, जेव्हा जेव्हा गेम खेळल्या जाईल तेव्हा तेव्हा प्लेयर ए त्याची जी थर्ड स्ट्रॅटेजी आहे ती काय करेल 2/3 टाइम्स वापरेल आणि दुसरी स्ट्रॅटेजी फोर्थ स्ट्रॅटेजी ती 1/3 टाइम्स वापरेल. आणि या ठिकाणी हे झालं तुमचं काय काढून झालं तुमचा x1 आणि x2. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं बाकी आहे, आपले y1 आणि y2. आता y1 y2 काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे, लेट y इज इक्वल टू y1 अँड y2 बी द मिक्स स्ट्रॅटेजी यूज बाय प्लेयर विच प्लेयर बी. कारण आता ए प्लेयरचं लिहून झालंय आपलं, आता आपण लिहिणार आहे बी प्लेयरचं. मग आपला हा प्लेयर कोणत्या स्ट्रॅटेजी वापरतोय y1 आणि y2, वेअर y1 इज इक्वल टू y1चा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. आता जसं आपण या डायरेक्शनने गेलो तसं वरच्या डायरेक्शनने जायचं, म्हणजे d मायनस बी अपॉन डिनॉमिनेटर तोच असेल, म्हणजे काय a प्लस डी याला ब्रॅकेट करा कारण आपला फॉर्म्युला नाही तर चुकून जातो आन्सर काढताना. मायनस काय आहे आपला बी प्लस सी. मग बघा तुमचा डी काय आहे 8, मायनस बी काय तुमचा अगेन 0. त्यानंतर खालची क्वांटिटी आपली अगोदर आलेली आहे तीच असेल थ्रू आउट, म्हणजे ती पण आली 8/12, म्हणजे पुन्हा ती किती झाली ऑब्वियसली अगेन 2/3. किती झाली ती 2/3. याच पद्धतीने आन्सर. आणि म्हणून y2 सुद्धा काय येणार तुमचा 1/3 येणार, कारण 1 मायनस 2/3 करावं लागेल. म्हणजे हा पण y1 आहे आणि हा y2 आहे बघा. म्हणून आपण लिहिलं बघा, देअर फॉर द बेस्ट स्ट्रॅटेजी यूज बाय प्लेयर ए. तो कोणता वापरतोय, प्लेयर ए सुद्धा थर्ड फोर्थ आणि प्लेयर बी सुद्धा कोणत्या वापरतोय थर्ड आणि फोर्थ. आणि हे किती होत्या 4 स्ट्रॅटेजी दोघांना होत्या, म्हणून सोल्युशन लिहिताना 0 0 1 नंबर लिहिलं, 3 नंबरला 2/3, 4 नंबरला 2/3. त्याच पद्धतीने प्लेयर बीच्या सुद्धा थर्ड आणि फोर्थच होत्या. आणि व्हॅल्यू ऑफ द गेमचा काय फॉर्म्युला आहे, यांचं मल्टिप्लिकेशन एडी मायनस बीसी आणि खाली त्यांची ऍडिशन मायनस सबस्ट्रॅक्शन. मग खालचा 12 आपण काढलाच आहे, एडी म्हणजे 4 8 32, बीसी म्हणजे 0, 32 भागेला 12
म्हणजे किती होतील ते 4 8 32 4 त्रिक 12 8/3 देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द गेम इज 8/3. या पद्धतीने आपण हा गेम सॉल्व केलेला आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की डॉमिनन्स प्रिन्सिपल कशा पद्धतीने यूज केला जातो. तर हा आहे आपला डॉमिनन्स प्रिन्सिपलने गेम आपण सॉल्व केलेला आहे. आता आपण नेक्स्ट पुन्हा सुरू करूया डॉमिनन्स प्रिन्सिपलने अजून काही एक्झाम्पल्स.